नमस्कार. अ, उदगीर तालुक्यामधील एक छोटंसं गाव आहे महाराष्ट्रामध्ये. त्या ठिकाणी एक गैबसाब नावाचं एक बेट आहे. अत्यंत सुंदर बेट. त्या बेटाला आम्ही आज भेट दिली होती. त्या बेटावरती गैबसाब नावाचं पीर आहे, ज्याला हिंदू मुस्लिम खूप श्रद्धेनं मानतात. त्याचबरोबर एक दुसऱ्या काही गोष्टी त्या ठिकाणी खूप सुंदर आहे. हे जे समोर दिसतंय, ह्या लेण्या त्या ठिकाणी आहेत मंडळी. आपण काही मोजक्याच लेण्या महाराष्ट्रामध्ये ऐकतो, परंतु या ठिकाणी 10 ते 12 अशा लेण्या आहेत, की ज्या म्हणजे लेण्या, गुहा ज्याला आपण म्हणू, की एका दगडामध्ये कोरलेल्या अत्यंत रेखीव अशा या लेण्या आहेत. या ठिकाणी कुठलीही मूर्ती नाही किंवा किंवा कुठलंही एखादी समाजाचं हे दाखवेल, असं प्रतिनिधित्व दाखवेल असं कुठलीही त्या ठिकाणी गोष्ट नाहीये. फक्त राहण्यासाठीच्या रूम आणि त्यामध्ये सामान ठेवण्यासाठीचे काही कप्पे वगैरे अत्यंत रेखीव पद्धतीने या ठिकाणी केलेले आहेत. आता हे कधी झाले, कधी नाही याबाबत कधी फारसं काही माहिती मिळत नाही. परंतु पूर्वीचे आजोबा वगैरे सांगतात, ती आख्यायिका आहे समजा, की एका रात्रीमधून या लेण्या केल्या गेल्या आणि जे कोणी लेण्या करणारे होते म्हणजे जे कोणी केलं असेल, त्यांनी एका रात्रीतून या लेण्या केल्या आणि जेव्हा दिवस निघाला, दिवस निघताच सूर्याची किरणे पडताच ते पळून गेले, अशी आख्यायिका त्या एरियामध्ये आहे. आणि अत्यंत सुंदर लेण्या आहेत. आख्यायिका जर बाजूला ठेवली, तर एवढ्या सुंदर लेण्या आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतात एवढंच नव्हे, तर अत्यंत निसर्गरम्य परिसर त्या ठिकाणी आहे. पूर्ण बेटावरती या लेण्याबरोबरच त्या ठिकाणी गैबसा पीर आहे. त्या ठिकाणी मग निसर्गरम्य झाडं आहेत आणि मोठमोठ्या दगडावरती बसून त्या ठिकाणी आपल्याला फोटोज त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काढता येतात. आणि सुंदर म्हणजे अत्यंत सुंदर एक अर्धा दिवस त्या ठिकाणची ट्रिप सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते मंडळी. तर नक्कीच ह्या बाबी तुम्ही पहा आणि किती मॅजिक आपल्या समाजामध्ये आहे, आपल्या आजूबाजूला आहे, हे नक्कीच आपल्याला आनंददायी ठरतंय एवढंच मला